अमरावतीत उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असताना वाहन चालकांच्या आरोग्याचा विचार करत मनपा प्रशासन आणि वाहतूक विभागाने एक अनोखा निर्णय घेतला आहे। शहरातील प्रमुख ट्रॅफिक सिग्नल चौकांवर दुपारी सिग्नल बंद ठेवण्यासह मोठ्या ग्रीन नेट लावण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने मनपा आणि ट्रॅफिक विभागाने मिळून दुपारी 1 ते 5 या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील इरविन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, गाडगेनगर, पंचवटी चौक, शेगाव नाका आणि राजकमल चौक या ठिकाणी लावण्यात आले आहेत भव्य ग्रीन नेट। या ग्रीन नेटमुळे वाहन चालकांना ट्रॅफिक सिग्नलवर उभी राहतानाची झळ आता बसणार नाही। वाहन चालक स्वतःच्या समजुतीवर वाहने चालवित आहेत, तरी सिग्नल बंद असतानाही शिस्तीत वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। याआधी उन्हात सिग्नलवर उभे राहणे त्रासदायक ठरत होते, मात्र आता सावलीमुळे मिळतोय दिलासा। उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी हा मनपाचा आणि वाहतूक विभागाचा संयुक्त उपक्रम आहे। शहरवासियांनी यांचे स्वागत केले असून इतर शहरांनाही या उपक्रमाची प्रेरणा मिळू शकते। ग्रीन नेटमुळे सौंदर्य देखील वाढले असून पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून याची चर्चा सुरू आहे। वाहनधारकांपासून रिक्षा चालकांपर्यंत सर्वांनी दिली आहे या उपक्रमाला सकारात्मक प्रतिक्रिया। दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानात हा उपक्रम एक सुसंवेदनशील प्रशासनाची निशाणी ठरतोय। शहराच्या दुपारच्या रणरणत्या उन्हात ट्रॅफिक सिग्नल चौकांवर सावलीचा आधार मिळणं हे प्रशासनाचं यश म्हणावं लागेल। अशा संयुक्त उपक्रमातूनच शहर सुरक्षित, आरोग्यदायी आणि स्मार्ट होईल अशी अपेक्षा आहे।